अक्षय, कुठे गेली ती पोरगी? आली नाही किती वेळची? ड्युटी संपलीच नाही का तिची अजून? कांताबाई, ड्युटी संपली आणि राणी तिच्या आईच्या बी घरी चालली गेली. तुला माहितच नाही का अजून? काकू, तुम्हाला कसं माहित? मी सध्या राणीला भेटूनच आली. रस्त्यातच दिसली राणी. तिला विचारलंच मी राणी कुठं चालली. ड्युटी झाली म्हणे, आता आईच्या भेटीला चालली म्हणे. आई, तशीच गेली अशी राणी. येते आता. कामाच्या धाकानं पळाली ते अक्षय. तुला काय माहित आहे? स्वयंपाक राहिला, सगळे कामं राहिले. उठली सुटली निघाली. बायको होईना तू ही अशी बायको केली काय मग तू? आई, तू काही काळजी करू नको. राणी आली की 10 मिनिटात सगळे कामं करून टाकते आई. तुला माहित नाही, तिच्या कामाचा स्पीड खूप मोठा आहे आई. नाटकं नको करू. पाहून राहिली 4 दिवसापासून किती कामाची आहे तर. तुम्ही कोण? तुमचं नाव काय? मी ओळखलं नाही तुम्हाला. तुम्ही नशीन ओळखलं ना कांताबाई, तरी मी तुम्हाला ओळखलं. अक्षयची आई आहे म्हणून तुम्ही. अक्षयसोबत तर चांगला परिचय आहे. राणी, राणीसोबत तर बापरे, काही विचारूच नका. घरच्या सारखे संबंध आहेत आमचे. आणि तिच्या आईचं घर माया शेजारीच आहे. अरे बापरे, सविताबाई, मग तर आपली दोस्ती मस्त होणार आहे. चला चला, चहा पिऊ आपण. चला घरात चला. बरं झालं तुम्ही आले. इथं कोणी शेजारी बोलायले नाही ना चालायले नाही. चला घरात चला. या ना सविताताई, कोण थांबले तुम्ही? आली आली. अरे बापरे, हे सविता काकू सांगून देईन. राणी पहिले राजेसोबत होती म्हणून मला एवढं थोडं माहीत झालं तर माझ्याचं डोकं संतापलं होतं. पण आता आईले माहीत झालं की आई तर म्हणून अशी बायको वागू नको. आवाज नाही देत आता. सविता काकू, शिक 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 शिक. कांताबाई, आता काही चहा घेत नाही बाई मी. नाश्ता करशील तर करजो. नाश्ता नाही केला मी अजून. चहानं ऍसिडिटी होते ना, जडजड जडजड होते दिवसभर. ठीक आहे सविताबाई, तुम्ही म्हणसान ते करतो. चला. अरे बापरे, सविता काकून काही सांगितलं नाही पाहिजे आईले. नाही नाही, पण राणीले म्हटलं तर बरं मी. ड्युटीवर जाऊन घरी ये, तुझ्या आईच्या घरी आपण जाऊ म्हणून. अशी राणी चुका करते. आई समोर असं करायला नाही पाहिजे राणीनं. मला सविता काकूले पाहा लागेल. नाही तर गोष्टीत सगळं सांगून देऊन राजाचं. सविता ताई, या ना घरात. आली ना कांताबाई? घर तर एकदम चांगलं आहे कांताबाई तुमचं. हे तर काहीच नाही सविता ताई. हे तर या अक्षयने घेतलं. आमचं गावातलं घर पाहिलं तुम्ही? यायचा एखाद्या वेळेस. नाही तर काय करू, तुम्हाला मी घेऊन जाईन. अक्षय तर लायना भोर राहिला ना लग्नाचा. एखादी पोरगी पाहिजे तुम्ही. तो पण नोकरी करते. आता अक्षय पाहिला ना किती कामाचा आहे म्हणून. असं काय पोरगा आहे काय चांगला आहे? दाखवून देता ना मला. मै बी पोरगी लग्नाची आहे, रोशनी नावाची. अरे बापरे, मला वाटते सविता ताई आपण आता विनी बनू शकतो वाटते. बसा तुम्ही पहिले, तुम्हाला मी नाश्ता आणतो. ठीक आहे कांताबाई, आणा. हा बाय कांताबाई, थोडस जास्त असलं तर चालते. काऊन? माझ्या घरी जेवण करायला लय वेळ आहे. सविता ताई, तुम्ही पोटभर नाश्ता करा माझ्या घरी. बसा तुम्ही. आलीस? अरे बापरे, मला तर हे श्रीमंत बाई दिसून राहिली. अक्षयच पाहिजे, काय नाही त्याच्या घरात सगळंच आहे. रोशनीसाठी असंच स्थळ पाहिजे. पाय, बरं झालं आली का नाही मी. राणी दिसली मला रस्त्यात म्हणून म्हटलं राणीच्या घरी जाऊनच पाहा आता काय चालू आहे काय नाही. तर माहितीच नाही किती दिवसापासून. धीरे धीरे लायना पोरगाय पाहून घेतो. कधी योग येतात कधी नाही सांगता नाही येत. चौकशी केली मी बरी. अरे वा कांताताई, मस्त ढोकळा. ते पाहूनच ना तुम्हाला पाणी सुटलं कांताताई. आता तर तुम्ही जेव्हा चांगला नाश्ता दिला ना, मी तर आता नेहमी येत जाईन तुमच्या घरी. चालते ना सविता ताई? तुम्ही किती पण वेळा या, मला बोर नाही होत. काऊन मला आवडते तुमच्यासोबत. मी पण बाहेर येत जाईन, ओळखीनं ओळख होते. असं करता करता काही दिवस इथं राहत जाईन, काही दिवस लहान पोराच्या इथं राहत जाईन. हो ताई, बरोबर आहे. आणा, द्या लवकर द्या. घरी पण लवकर जायला लागते. करते व्हा तुम्ही, खाते व्हा ढोकळा. मी पाणी आणतो. ताई तुम्ही घ्या ना. नाही ताई, करा तुम्ही नाश्ता करा.
आमचा आताच नाश्ता झाला. ठीक आहे ताई, आणा पाणी आणा. वाटल्याच्या एखादी प्लेटही घेऊन येजा ढोकळ्याची. कमी कधी पडले हे तर मग कसं मला घरी गेल्यावर जेवण करायचं काम नाही ताई. ठीक आहे ताई, बसा, आलेच मी. सविता, कुठे गेली सविता? आई, काय म्हणता? भांडे घासतो ना मी आई. मला ड्युटीवर पण जावं लागते आई. काय झालं आई? ठीक आहे सविता, जा ड्युटीवर जा, नंतर बोलू संध्याकाळी. आई, काय म्हणता सांगा आई पहिले. मी म्हणत होते सविता, मनीषा आली की नाही आपल्या घरी जेवण करायसाठी? मग सांगितलं का मनीषानं? झालं काय संदीपचं चांगलं? राग गेला का संदीपचा? आई, घरी घरी आठवणच नाही विचारपूस करायची. भांडे घासले ती ना, विचारपूस करतो म्हणतो बसली की, पण काही नाही, सासूचा फोन आला, चालली गेली मनीषा. राहिली चौकशी करायचे. पाय हो सविता कशी करते. मला वाटलं त्या चौकशी केलीची. बरं जाऊ दे मग आता. आई, आपण संदीपला तर सांगितलं आहे तुम्ही, पण संदीप याच होता की नाही आपल्या घरी जेवण करायसाठी? सविता, जाऊ दे ना, नाही आला नाही आला, एखाद्याला अर्जंट कामं निघतात, आपल्याला गैरसमज होते, पण त्याला महत्वाचं काम असते ना सविता, आपल्याला राग नाही भरायला लागत. येईन एखाद्या दिवशी तसाच येईन तो आपल्या घरी. आई, लेकरं मी सोबत घेऊन जातो आई ट्युशनले. बबलीच्या घरी सोडून देतो आणि तिकडे मी ड्युटीवर जातो आई. ठीक आहे सविता, जाय तू, त्या ड्युटीवर जाय तू. कोणाचा फोन आहे पाहू दे बरं. हॅलो, कोण? हा बोल ना, बोल बर रिंकू बोल. आई, काय करत आहे आई? काही नाही रिंकू, आपले हेच काम काम आणि घरी रोजचे काम. रिंकू, चांगली तब्येत वगैरे? जय बुवाची, बाळाची, तुझी, सासू सासऱ्याची ते? हो आई, तब्येत वगैरे खूप चांगला आहे, सगळं चांगलं आहे. आई, तुले समजलं नाही काय मला बोलू दे म्हणून कार्यक्रमासाठी? रिंकू, कार्यक्रम कोणता? आई, आम्हाला सगळं माहित झालं, आणि तुला सांगतो माझ्या सासूला माहित झालं, माझ्या सासून मला सांगितलं तुझ्या घरी कार्यक्रम होता आई रोडगेचा. आई, मायबापाच्या घरी कोणी कार्यक्रम केला आई? पहिले पोरीले जवायला बोलावतात, आणि तू एवढा रोडगेचा कार्यक्रम केला आई? मला माहित नाही केला आई तू. अशी आई मी कुठेच नाही पाहिली. रिंकू, तसं काही विषय नाही रिंकू, तुझ्या गैरसमज झाला आणि त्या सासूचा बी गैरसमज झाला. फक्त गुड्डी बिचारी दो जीवाची आहे म्हणून तिच्यासाठी रोडगे बनवले होते मी, आणि त्या सासूला कोण सांगितलं काय सांगितलं हे काही माहित नाही मला. आई, शकून आत्याने सांगितलं म्हणते ना, हे शकून आत्याला आहे की नाही दोन गोष्टी सांगून ते राहतो. कधी बी माघरांनी भांडणं लावत राहते आई, स्वतःचं बरं नाही आणि दुसऱ्याचं पाहत नाही. बापरे, ठीक आहे रिंकू, ठेव ठेव. मला वाटलंच हे शकुनी सगळं काही धागे दोरे जळून देते की माझ्याबद्दलचे. पहिल्या जमाते दुश्मनी होती काय माहित बिचारी. चिंट्याजी बाबा, कुठे गेले चिंट्याजी बाबा? सांगतोच ना या माणसाने. पाय ना म्हणे तुमच्या पोरीच्या घरी भांडणं लावले या तुमच्या बहिणीनं, शोभते का म्हणे नेले. झोपून राहिली. चल, जेवण झालं चांगलं, अंगाच टाकतो जराबर, नाहीतर आता शांती घरी नाही, जीवाला इच्छाही नाही. चिंट्याजी बाबा, कुठे गेले चिंट्याजी बाबा? शांतीचा आवाज आहे काय? नाही नाही, शांती घरीच नाही आहे. शांताबाई, अरे शांताराम भाऊ झोपले काय? अरे पुष्पाबाई, काय झालं पुष्पाबाई? सांग ना. काही नाही शांताराम भाऊ, शांताबाई समोर काम होतं बा. शांताबाई म्हणे मला एखाद्या वावर पाय म्हणे हरभरा सोंगासाठी. चिंट्याजी बाबा, राजा, तू, मी सर्व जण सोंगू म्हणे आपण. शांताराम भाऊ, तुम्ही पण चल सांगा हरभरा सोंगायले. वा वा पुष्पाबाई, शांती असली तर मी कुठे जाईल येतो. कोणते काम सांगे ना शांती, करतो मी. पाहिला काय वावर मग? हा ना शांताराम भाऊ, वावर आहे ना माझ्या शेजारचं, माधुरीच्या बापाचं. तो म्हणे पाहून या म्हणे वावर. मी पाठवलं तर मग पिंकीच्या बाबाले, पाहून आले ते. मला शांताबाई विचारतो म्हटलं किती पैसे सांगू, काय पैसे सांगू. हा पुष्पाबाई, शांतीला विचार बा. आणि तुला माहित आहे ना तर शांती अजून तमाशे करते. नाही नाही, तमाशा नाही म्हणा शांताराम भाऊ, क्लिअर क्लिअर विचारपूस केली ते पुरते. चला मग येतो मी. हा हा पुष्पाबाई, येतो. सांग मग आम्हाला सगळं झाल्यावर, आम्ही दोघं जण येतो बरं. ठीक आहे ना, ठीक आहे सांगतो मी. सविता, चहा बरं सविता एक कप. पुष्पाबाई, ये ये, तू बी चहा पे एक कप, मैसून चहा करते. नाही नाही शांताराम भाऊ, प्या तुम्ही प्या चहा, मला उशीर होते अजून.
पोरगे शाळेत न्याय लागते ना पिंकीले. ठीक आहे, त्या मागात बापा कामच असतात. जाय तू जाय. शांती, तू घरात होती का शांती? सविताबाई आली तर आवाज कोण दिला नाही शांती? चिंट्याची बाबा, तुम्ही लय खराब काम केलं चिंट्याची बाबा. तुम्ही शकुना पहिले बोलून काही चांगलं केलं नाही. तुम्हाला कोण सांगितलं तिला बोलवायसाठी? पा, तुमच्या बहिणीनं रिंकूच्या घरी भांडणं लावले. रिंकूची सासूला फोन करून सांगितलं रिंकूच्या माईनं भंडारा केला म्हणून. शांताबाईनं तुम्हाला बोलावलं नाही काय? घ्या आता. रिंकूचा फोन आलता मला आता. पुष्पाचा आवाज आला मला, पण मी तिकच थांबले. म्हटलं अजून तमाशे कर ना. पुष्पा म्हणेन की कधी बी शांताबाईच्या घरी आले की तमाशेच करतात हे. शांते, मला माहिती आहे का शकुनाबाई सांगते म्हणून त्या रिंकूची सासूले. पण तुम्हाला काही गरज आहे काय शकुनाबाईला बोलवायची? गरज आहे काय तुम्हाला? तुम्हाला सांगितलं काय कोण बोलून आणा म्हणून? काय दिवाळी आहे काय? शांते, मै बहीण माघारी कधी बी येऊ शकते, असं नाही दिवाळी आली पाहिजे म्हणून. कधी बी बहिणीचा विषय काढत राहते. बहिणीचा विषय काढत राहिले. तिला माहित आहे ना मला सैन होत नाही म्हणून, तरी ते उखरी आल्यासारखं तेच ते बोलत राहते. काय करू देवा, काही समजून नाही राहिले या माणसाचं मला. पाहून घे, बहीण पोरीच्या घरी भांडणं लावले. घे म्हणा सासूबाई, राय तू त्या घरी किती दिवस राहत तर. आणि तू घरी गेल्याशिवाय मी येत बी नाही. अक्षयले म्हणा किती किती चक्रा मार. मला फक्त त्यातून निघणं होतं. आज भेटला मला सासूबाई पासून छुटकारा. आता मस्त आईच्या घरी राहतो, फिर फार मस्त मजा करतो. आता भांडे घासू घासू हात थकले सगळे मै. आई काय करू राहिली? आई राणी आली काय? राणी ये 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 ये. पाय, माझ्या आईला किती खुशी झाली. मला माहित आहे ना, माझ्या सासून होतं मला निरा मोल करून ठेवलं होतं, धुण्यावाली भांड्यावाली. आणि नाव नाही घे मया. पोरी 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 करता करता तिचं तोंड ना थके. काळजीसाठी फक्त काम सांगायसाठी. घे म्हणा तोले चांगले आता.